मित्रांनो, दौंड शहरामध्ये, दौंड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दौरे करत असताना, भेटीगाठी करत असताना, सर्वे करत असताना अनेक अडचणी लोक मला सांगत आहेत. सगळे आपलेच आहेत, एक कुटुंब मी समजतो या तालुक्याला. तालुक्यातलं प्रत्येक व्यक्ती हे माझ्यासाठी एक कौटुंबिक सदस्य असल्यासारखेच आहे. याच्यात काहीही दुमत नाही. मग तो कोणीही असेल, कसाही असेल. हाताची पाचही बोटं सारखी नसतात म्हणून आपण काही बोट कापून टाकत नाही. त्यामुळे सगळी माणसं गरजेची आहेत. कोणी टीका करतं आहे, कोणी संकुचित विचार करते, कोणी फक्त आपल्यापुरतं करतं आहे, असू देत, हरकत नाही. तो मी म्हणतो की नदीचा प्रवाह, नदी जी वाहत असते, एखादा दगड आला तर नदी थांबत नाही. त्या दगडाला सोडून बाजूनी वाट काढून निघून जाते. त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. मी जातो आहे, सगळ्या प्रश्नांची नोंद घेतो आहे, एक पद्धतीने आपण करतो आहे. आर्थिक निधी देणग्याही यायला चालू झालेल्या आहेत. प्रत्येकजण मला आपापल्या पद्धतीने, कोणी 10 रुपये जरी देणगी देते तरी मी ती स्वीकारतो आहे प्रेमाने, आनंदाने, आणि त्या पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहे. ह्यासाठी अनेक लोक एकत्र येण्याच्या भूमिकेत आहेत. सगळ्या पद्धतीने सगळी कामं सुरू आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने दौंडचा विकास आपण कशा पद्धतीने करू शकतो, आणखी दौंडच्या विकासाला गती कशा प्रकारे देऊ शकतो, या बाबतीत सगळेजण एकत्र येत आहेत. त्यामुळे काळजी करू नका. निश्चितच आपण खूप काही चांगलं करून दाखवूयात.